गंध भरल्या आठवणींनी दरवळणारं रान, त्यात शब्दफुलांनी सजलेला एक काव्यझुला. या कवितांच्या झुल्यावर आंदोलन घेत घटकाभर गतकाळात रमूया. आज विसरूया आणि उद्याची स्वप्न पाहूया. नमस्कार रसिक श्रोते हो, मी अपर्णा डोळे. मी स्वराली जोशी आणि मी रुपाली परांजपे. प्राचीन ललितकला प्रबोधिनी पुणे सस्नेह सादर करीत आहे आठवणींचा मनहिंदोळा, तुमच्या आमच्या मनातला. बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ते काही खोटं नाही. खरं तर मी खूप भाग्यवान आहे, कारण माझा जन्म, माझं बालपण हे खेड्यातलं. म्हणजे आताची मुलं, ही आताची पिढी इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही असं माझं बालपण. मोठा शिवकालीन वाडा होता आमचा, छान ओसऱ्या, मध्ये मोठं अंगण, त्या अंगणात पसरलेलं ते वाळवण, तुळशी वृंदावन, दारामध्ये पिंपळाचा एक पार. सकाळची गोड सुरुवात व्हायची ती वासुदेवाच्या हाळीनं. इतकं छान वाटायचं, कारण सगळा गाव जागवत तो वासुदेव यायचा. अगं मी शहरात वाढले असले ना तरी आमच्याकडे सुद्धा लहानपणी यायचं, हो की नाही? वासुदेव आठवतोय ना सगळ्यांना? म्हणजे त्याची ती मोरपिसाची डोक्यावर टोपी, तो पायघोळ अंगरखा, ते कमरेला बांधलेलं उपरणं आणि त्याच्या गळ्यातल्या त्या रंगी कवड्यांच्या मण्यांच्या माळा, आणि तो कमरेला त्याचा पावा असायचा, आणि असा दान पावलं म्हणत म्हणत येणारा तो वासुदेव, हो की नाही? खरे. या वासुदेवावरच मी एक कविता केलेली आहे. शुभ्र वस्त्रांना धारिसी, शिरी टोपी मोर पिसी. शुभ्र वस्त्रांना धारिसी, शिरी टोपी मोर पिसी. खड्या आवाजाने सारा, असं म्हणत जागा करसी. टाळ चिपळ्या घेऊन राम प्रहरी दारी येसी. टाळ चिपळ्या घेऊन राम प्रहरी दारी येसी. आर्त तुझ्या स्वरामधुनी भगवंता आळविसी. तुझे नाव वासुदेव, तुझे नाव वासुदेव. परी खांद्यावर झोळी, दारोदारी फिरत वडवण, पोटाची भूक जाळी. मुक्त हस्ते कुणी देतो, कुणी रस्ता दाखवितो. मुक्त हस्ते कुणी देतो, कुणी रस्ता दाखवितो. विसरून झाले गेले, तू पुन्हा दारी येतो. झगमगाट शहराचा, झगमगाट शहराचा, सजलेल्या मढ्यावाणी. कुडी माझी फुंकतो प्राण, अशी तुझी आत्मवाणी. कुडी माझी फुंकतो प्राण, अशी तुझी आत्मवाणी. असा हा लोककलाकार वासुदेव. आजही आपण जेव्हा मित्रमैत्रिणींशी बोलत असतो तेव्हा आपल्या बालपणीच्या आठवणीत कुठे ना कुठेतरी तो डोकावतोच. आता आपण बालपणात रमायचं म्हटलं की काय आठवतं? तर आपली शाळा, हो की नाही? आणि मग शाळेत जायचो तेव्हाच आपलं दप्तर, आपला डबा, आपण ज्या रस्त्याने जायचो बरोबरीने जायचो, अगदी त्या रस्त्यावरची झाडं सुद्धा. मग ते कधी पारिजातकाचं झाड असेल, कधी बकुळीचं झाड असेल, आणि कधी टंडूचं सुद्धा झाड असेल. तुम्ही पाहिलाय सगळ्यांनी टंडू? तुला आठवतंय अपर्णा? अगदी. आणि त्या टंडूंनी केलेल्या मारामार्या जोरदार, त्या सुद्धा खूप आठवतात. आणि शाळेकडे एकदा पाय वळले ना की ते शोधू लागतात की हे टंडूचं झाड कुठं असेल, आणि ही आजकालची पिढी अशीच मारामारी करत असेल का त्या टंडूंनी? कुठं गेलं असेल ते टंडूचं झाड? तीच इमारत तोच मार्ग, तीच इमारत तोच मार्ग. परी काय उणे भासे, वळणावरती टंडूचे ते झाड न मजला दिसे. आता हा टंडू कसा आहे? तुम्ही सगळ्यांनी पाहिलाय, पिवळ्या रंगाचा असतो, हो की नाही? पीत वर्ण अन बांधा लवचिक, पीत वर्ण अन बांधा लवचिक. तुरा डोईचा शोभे नाजूक, सडा धरेवर अतीव मोहक. पारिजातका हुनी तयाचे, अप्रूप मजला असे. वळणावरती टंडूचे ते झाड न मजला दिसे. त्यासी स्मरता कुणा चौकडी, त्यासी स्मरता कुणा चौकडी. हा आठवली एक अवखळ फोडी. टंडूच्या मारामाऱ्या आठवतात. कुणास भेटे जुना सवंगडी, गतकाळावर कुणी रेखिले अद्भुत चित्र ठसे. वळणावरती टंडूचे ते झाड न मजला दिसे. कुणान ठाऊक कोठे गेले, कुणान ठाऊक कोठे गेले. जनासी पुसले नच सापडले.
गुज एक मग कानी पडले, सहजी रुजले बीज मनी, ते झाड बहरुनी हसे, ते झाड बहरुनी हसे. म्हणजे काय आहे की आता आपल्या कन्स्ट्रक्शनमुळे बिल्डिंग पुन्हा मोठं मोठं होत आहे, वाढतंय, टण्णूचं झाड गेलंही असेल कुठे, पण ते बीज जे मनात रुजलंय, ते जे आठवणीतलं टण्णूचं झाड आहे ते मात्र अगदी छान बहरून असतं. ओके नाही? खरं. मला वाटतं खरंच हा बालपणीच्या काळात तुम्ही सुद्धा रमलात ना, तुमच्या बालपणात जाऊन प्रत्येकीला आठवत असेल आपलं माहेर होणं. मलाही माझं माहेर आठवताना कायम आठवतात ते म्हणजे गोष्टी. लहानपणी झोपताना, आता मला वाटतं हे नेट आलंय, मोबाईल आलाय, त्यामुळे आजी आजोबा त्यांच्यापाशी जाऊन गोष्टीचा हट्ट करणारी मुलं, एक तर घरात आजी आजोबा असतात नसतात इथपासूनच सुरुवात होते. आमच्या लहानपणी माझ्या शेजारीच गोखले आजींचा वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये, वाडा पडका होता तसा, मिणमिणते, त्यावेळी असे बल्ब असायचे बघा पिवळे, आजकालसारखा झगमगाट नव्हता. आणि त्या संध्याकाळी आम्ही सगळी मुलं त्यांच्यापाशी जायचो आणि त्यांच्याकडे सगळे परवाचे श्लोक, शुभंकरोती, हे सगळं त्या आम्हाला म्हणजे म्हणायला बसवायच्या. अशा त्यांचं ते नऊवारी पातळ सुती आणि असं व्यवस्थित तेल लावून चोपून चापून ती घातलेली वेणी आणि लोकरीनी अशी शेवटी बांधलेली असायची, अशी ती एक लोकर असायची त्याला. म्हणजे ते इतकं गोड ते रूप अजूनही माझं म्हणजे माझ्या समोर येतंय त्यांचं. चालताना बोलताना त्यांना अगदी दम लागायचा, पण तरीही हळूहळू हळू दिवसभराची कामं त्या नेटाने पार पाडायच्या. आम्ही सगळी मुलं जेव्हा हे सगळं म्हणायचो तेव्हा जाताना घरी त्या आमच्या इवल्याशच्या हातात मोठा खडीसाखरेचा खडा द्यायचा आणि मग ती जी गोडी आहे ना त्या खडीसाखरेची, ती आजही अमिटे, म्हणजे कॅडबरीला तिची सर नाही बरं का, खरंच नाही. आणि हा जो आनंद आहे, ही जी गोडी आहे, ही आत्ता आठवली तरी मला ती खडीसाखर तोंडात आत्ता आठवतीये आणि मन प्रसन्न माझं झालेलं आहे. आणि ही आजीची गोष्ट ऐकली ना, तेव्हा मला एक ती सुदर्शन फकीर त्यांची ती गझल आठवते. तुम्हाला पण माहिती असेल सगळ्यांना, वो कागज की कश्ती वो बारिश का पाणी, त्यातली ती नाणी आठवली की नाही, ते एकदम ती आजीची आत्ता गोष्ट ऐकून ती आठवली. खरे. आणि कसं असतं की कोणत्याही वयात आपण बघतो की सोबतीची एक भूक असते माणसाला. म्हणजे त्या आजींना नातवंड हवी होती, चिमणी पाखरं हवी होती आणि आम्हाला एक माया करणारी आजी हवी होती. ते सोबतीचं गणित इतकं सहज आमचं सुटलं. आणि खरंच तू म्हटलीस ते गाणं मला वाटतं स्वराली आपल्या सगळ्यांसाठी आता सादर कर. म्हणते स्वराली. मोहल्ले की सबसे पुरानी निशानी, वो बुढ़िया जिसे बच्चे कहते थे नानी, वो नानी की बातों में परियों का डेरा, वो चेहरे की झुर्रियों में सदियों का फेरा, भुलाए नहीं भूल सकता है कोई, वो छोटी सी रातें, वो लंबी कहानी, वो छोटी सी रातें, वो लंबी कहानी. वा वा वा, खरंच म्हणजे तुला सांगू का स्वराली, परांच्या गोष्टी ऐकत ऐकत कधी झोप लागायची ते कळायचं नाही खरंच. पण हे असं सगळं मधुभावाचं वेड लावणारं बालपण, म्हणजे स्वप्नवत भासणारं बालपण, ते असं फुलपाखरासारखं भुरकन उडून जातं आणि तारुण्य उंबरठ्यावर येऊन उभं राहतं. मग काय, शाळा संपते, कॉलेजचे दिवस सुरू होतात आणि सगळे रंगीबेरंगी दिवस असतात की नाही. नवीन मैत्री जुळते आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉलेजमध्ये काय असेल तर ते म्हणजे कॅन्टीन. म्हणजे आपण वर्गापेक्षाही जिथे वेळ जास्त घालवतो अशी ती जागा, अगदी जिव्हाळ्याची. म्हणजे तो गप्पांचा, आजच्या भाषेत म्हणायचा तर गप्पांचा हॉटस्पॉट, थोडक्यात अड्डा म्हणा, कट्टा म्हणा, सगळं. पण त्या कॅन्टीन मधला तो कटिंगचा चहा, आणि चहा नुसता नाही, हो की नाही, मग त्याच्याबरोबर एक खमंग खुमासदार असा साबुदाणा वडा. आता तेव्हा साबुदाणा वडा कसा खायचा तर तू मी असं नाही, तो देखील शेअर करून खायचा. म्हणजे एकच साबुदाणावा घास खायचा. तर आता आपण उपासाला आपली खिचडी असते, आपलं थालीपीठ असतं, हो की नाही, ते आपल्या आवडीचे पदार्थ.
पण सगळ्यात बाजी मारून कोण जातो तर तो हा मैत्रीचा साबुदाणा वडा. आणि शेअर करून खायचो, कारण पॉकेट मनी तेवढाच असायचा. त्यामुळे त्याची अजूनच खुमासदार म्हणतात. आजकाल सारखं लगेच गुगल दाखवलं आणि असं नव्हतं त्यावेळी. तेव्हा ऐका हा साबुदाणा वडा. मैत्रीचा साबुदाणा अगदी झक्कास भिजला. मैत्रीचा साबुदाणा अगदी झक्कास भिजला. एक एक मोती दाणा तरारून फुलला. खिचडी वडा थालीपीठ काय करायचं बोला. खिचडी वडा थालीपीठ काय करायचं बोला. खीर नको बाई, सगळा गोडाचाच मामला. खिचडी झाली पुढे, खिचडी झाली पुढे, भलतीच तिची धिटाई. जोडीस होती शेंगदाण्याच्या कुटाची शिष्टाई. कोथिंबीर कुजबुजली, कोथिंबीर कुजबुजली, हिचाच पहिला मान, हिच्या विला हलत नाही उपवासाचं पान. आळसावलेलं थालपीठ थोडं सुद्धा हलेना. आळसावलेलं थालपीठ थोडं सुद्धा हलेना. तव्याची गरम पाठ काही केल्या सोडेना. खरडून किती काढू सांगा बाई, अहो उलट नाही थकलं. खरडून किती काढू सांगा बाई, उलट नाही थकलं. पुरंगटून आत्ताच कसं गोळा होऊन बसलं. सुस्कारा टाकून मोठा पाठ फिरवली खोबऱ्याने. सुस्कारा टाकून मोठा पाठ फिरवली खोबऱ्याने. तरी मी सांगत होतो मान मुरडली लिंबाने. ताटकळलेला चहा सुद्धा साय पांघरून गप्पगार. ताटकळलेला चहा सुद्धा साय पांघरून गप्पगार. वाद चर्चा वादळाविना सगळाच थंडा कारभार. मग टुन टुन उड्या मारत एक बटाटा निघाला हिमतीने. मिश्रणात एकजीव होऊन तेलात उतरला शर्थीने. लाही लाही होतानाही फुलून आला, खुदकुदू हसला. लाही लाही होतानाही फुलून आला, खुदकुदू हसला. खमंग दरवळ चोहीकडे चहा चटकन जागा झाला. वड्याभोवती सारे जमले, वड्याभोवती सारे जमले. गप्पा गोष्टी वाद रमले. गरम चहाच्या पेल्यातून घोट घोट ऊब जगले. चहा संपला, वडा संपला. चहा संपला, वडा संपला. पांगले सारे दोस्तगण, चवी बरोबर रेंगाळली मागे एक कुरकुरीत आठवण. चवी बरोबर रेंगाळली मागे एक कुरकुरीत आठवण. आता मला एक सांग रुपाली, खरं खरं सांग की ही कुजबुजणारी ही कोथिंबीर, खिचडी धीट, सुस्तावलेलं तव्याला गप्पगार चिकटून बसलेलं थालीपीठ, बोर झालेला तो चहा, बहादूर बटाटा, ही सगळी माणसंच आहेत ना. कदाचित तुझे मित्रमैत्रिणींच्याच उपमा दिल्यात ना. अगं बरोबर आहे, बरोबर आहे. कारण हे सगळे स्वभाव विशेष आहेत आणि ते निर्जीव वस्तूंना जोडून जरा गंमत केली आहे. आणि म्हणूनच हा मैत्रीचा साबुदाणा वडा अगदी खुमासदार झालाय. हो ना, आवडला ना तुम्हाला. आता हा साबुदाणा वडा आपण मैत्रीत शेअर करतच असतो, पण एखाद्या खास व्यक्तीबरोबर हळूहळू तो आपण जास्त शेअर करायला लागतो. आता एक वेगळंच नातं तिथं जुळलेलं असतं, तिचं आणि त्याचं. आता त्यांची भेटीगाठीची ठिकाणही ठरतात. मग प्रेमाची चिंब बरसात, तर कधी रुसवे फुगवे, असा त्यांचा ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. मग ती हुरहुर, ती भेटीची ओढ. तो म्हणतो, तू हात दे मी साथ देतो, तू हात दे मी साथ देतो, तू बोलावशील तिथे येतो. वारा पिऊन येईन धावत, वारा पिऊन येईन धावत, डोंगर दऱ्या ओलांडत, विजेसारखा सळसळत, लाटांवरती फिसाळत, किनाऱ्याशी रेंगाळत, आठवणींचे मोती ढुंडाळत, किनाऱ्याशी रेंगाळत, आठवणींचे मोती ढुंडाळत. गवसेल तेवढेच हाती घेतो, गवसेल तेवढेच हाती घेतो, तू बोलावशील तिथं येतो. जुन्या पारावर का मळ्यात, जुन्या पारावर का मेळ्यात, नेहमीच्या टेकडी वा मळ्यात, कडाळलेल्या उन्हाळ्यात, चिंब भिजऱ्या पावसाळ्यात, हीव भरल्या हिवाळ्यात, जुन्या नव्याच्या उजाळ्यात, ओळखीची शीळ फक्त,
जुन्या नव्याच्या उजाळ्यात ओळखीची शीळ फक्त सोबतीला असेल गळ्यात. उरलं सुरलं झालं विरलं माघारी सोडून देतो, तू बोलावशील तिथं येतो. खोड्या चहाड्या टिंगळ टवाळ्या गमती जमतीतल्या कोपरखळ्या उखाळ्या पाखाळ्या दिलखुलास टाळ्या घटकाभर रमतील सगळ्या. रहा अशाच मन मोकळ्या, रहा अशाच मन मोकळ्या. परतताना एवढंच म्हणतो, परतताना एवढंच म्हणतो, तू बोलावशील तिथं येतो, तू बोलावशील तिथं येतो. हे असं गुलाबी नातं, रंगीबेरंगी नातं हे फुलतं फुलतं बहरतं आणि तेव्हा ऋतू सुद्धा खुळावतात, हसू लागतात, गाऊ लागतात, रंगपंचमी खेळू लागतात. नुकताच पाऊस ओथंबून झरलेला असतो, अगदी असाच, आणि सगळीकडे हिरवा शिरवा असतो, दिमागदार. खरे, आणि या पावसाच्या थेंबसरीत ऊन हलकच डोकावतं. आकाशात इंद्रधनुची छान कमान पडते. आपणही मोहात पडतो. हे अजून आपलंही बालपण संपलेलं नाही. लगेच आपण धावत कुठं गॅलरीत जातो, लगेच तो कुठून तरी वाकडा तिकडा इंद्रधनुष्य टिपतो आणि तो स्टेटसला लगेच ठेवतो, राईट? आणि तिथंच Yes. तिथंच तो बोलावत राहतो, तू श्रावणात ये, तू श्रावणात ये, श्रावणातल्या नवचैतन्या स्मरून ये. तू श्रावणात ये, श्रावणातल्या नवचैतन्या स्मरून ये. हासत हासत इंद्रधनुचे रंग ओंजळी भरून ये. तू श्रावणात ये. वसंत सरला कधीच अवघा, वसंत सरला कधीच अवघा. ग्रीष्म तडाखा झेलू नये. श्रावण धारा सचैल वर्षा ऊन पिसारा लेऊ नये. प्रभात काळी मंजुळ पावा सूरतयाचा बनून ये. प्रभात काळी मंजुळ पावा सूरतयाचा बनून ये. सायंकाळी क्षितिजावरली रंगपंचमी खेळू नये. हिरव्या सृष्टीसाठी शेला मखमालीचा घेऊ नये. हिरव्या सृष्टीसाठी शेला मखमालीचा घेऊ नये. वाटेवरल्या खुळ्या नभाला नवी निळाई देऊ नये. हा बोलावा एक सख्याचा, हा बोलावा एक सख्याचा. ओळखीचा स्वर उमजू नये. श्रावण वैभव रिते कराया मनात श्रावण फुलवू नये. श्रावण वैभव रिते कराया मनात श्रावण फुलवू नये. वा, क्या बात है. आता हा साबुदाणा वडा जेव्हा एकट्या त्याच्यासाठी खास किंवा तिच्यासाठी खास ठेवला जायला लागतो, तेव्हा हळूहळू त्या दोघांना ते कॅन्टीन, तो कट्टा, तो ट्रेकिंगचा ग्रुप नकोसा वाटायला लागतो. तिची लाजरी भिजरी नजर खूप काही सांगत असते. जाऊ दे त्यांना पुढे, जाऊ दे त्यांना पुढे. तू जरा रेंगाळ म्हणते, माझ्या सवे 4 पावलं सोबतीनं चाल म्हणते. असं मोठं काय मागते. आता एकाच छत्रीमध्ये ते दोघं चिंब भिजतात. एकाच छत्रीमध्ये ते दोघं चिंब भिजतात आणि दूर दूर चालत राहतात. आभाळ भरून आलं म्हणून तिनं छत्री सोबत घेतली. आभाळ भरून आलं म्हणून तिनं छत्री सोबत घेतली. चालता चालता दूरवर तिची पावलं चालत गेली. वळणावरती सुरेख सडा गुलमोहराचा, वळणावरती सुरेख सडा गुलमोहराचा. जसा साथ चढवावा पायघड्यांचा. जपून पावलं टाकत ती त्या वाटेवर गेली. चालता चालता दूर दूर तिची पावलं चालत गेली. पापण्यांना भ्रम वाटावा, पापण्यांना भ्रम वाटावा असा तो दूरवर दिसला एखाद्या थेंबासारखा. आणि बघता बघता समोर आला वळवाच्या पावसासारखा. वळवाच्या पावसात धांदल उडावी अगदी तशीच तिची गत झाली. वळवाच्या पावसात धांदल उडावी अगदी तशीच तिची गत झाली. आणि स्वतःला सावरत ती नकळत त्याच्या सवे चालू लागली. कशी कोण जाणे. दोघे जेव्हा भेटतात तेव्हा कुठंतरी कुणकुण लागतेच बघा. कशी कोण जाणे पण सरीला चाहूल लागली. दोघांचा एकांत भिजवत ती पुरती वाहत गेली.
एव्हाना छत्री सोबत आहे हे ती पुरती विसरली. एव्हाना छत्री सोबत आहे हे ती पुरती विसरली आणि भिजल्यावर तिलाच आडोशाला धरली. मुकेपणाने साक्ष देत, मुकेपणाने साक्ष देत गुलमोहर निथळत होता. फुटणाऱ्या नव्या अंकुराला एकटक न्याहाळत होता. अशी कित्येक वर्ष त्याची मुकेपणातच गेली. अशी कित्येक वर्ष त्याची मुकेपणातच गेली. पुन्हा त्या वळणावर तशीच सर बरसत गेली. क्या बात आहे. पण हे जे काही सुख आहे ना, हे वडा शेअर करण्याचं, हे चोरून भेटण्याचं, हे काही फार काळ टिकत नाही बरं का. कारण छत्री में जब आधे आधे भीग रहे थे फार टिकत नाही. खरंय. कारण घरच्यांचा सारखा भडीमार सुरू होतो. काय स्वराली, लग्न करा, लग्न करा, लग्न करा. आणि घरून विचारणा होते, तुम्ही ठरवलंय का, आत्ता सांगा, नाहीतर मग आम्ही स्थळ बघणार. हो, म्हणजे वेळच्या वेळी लग्न झालं पाहिजे, म्हणजे पुढच्या गोष्टी सगळ्या कशा वेळच्या वेळी होतात. एखादी आजी, काकू, कुणीतरी हे म्हणणारी असतेच. आणि मग बरं का, ते स्थळ बघण्याचे इव्हेंट्स म्हणजेच कांदे पोहे कार्यक्रम सुरू होतात, हो की नाही. आणि स्वराली या कांदे पोहे कार्यक्रमातून पसंती ठरते. आणि मग काय, बाहेर फिरायला दोघांना अगदी मनसोक्त मुभा मिळते घरून. दोघही अगदी हरखून जातात. चिरंजीव होई कथा मिलनाची, तृषा वाढते तृप्तया लोचनांची. युगांचे मिळावे रूपया क्षणांना, शब्दरूप आले. इम्प्रोवाइज छान आले मुक्या भावना, धुंदी कळाना, धुंदी फुलाना. ते तिच्या पिढीचं गाणं नाहीये. आले मुक्या भावना. क्या बात आहे. आता बरोबर, काहीतरी आहे या गाण्यासोबत. सध्याची अवस्था ती आहे. चिरंजीव होई कथा मिलनाची, तृषा वाढते तृप्तया लोचनांची. युगांचे मिळावे रूपया क्षणांना, शब्दरूप आले मुक्या भावना. धुंदी कळाना, धुंदी फुलाना. नव्या पिढीने केलेली इम्प्रोव्हायझेशन तर किती गोड वाटतात की रे. खरंच व्हेरी नाईस, खूप छान. आणि आता घरातली वडीलधारी मंडळी पण उत्साहात असतात बरं का. म्हणजे हे सगळं दोघांचं तर चालूच असतं, एकमेकांना भेटणं, पण घरी पण प्रचंड उत्साह असतो. मग हळूहळू मुहूर्त ठरतो. बघता बघता हळद लागते, हातावरची मेहंदी रंगते. त्या मेहंदीत लपवलेलं असतं त्याचं नाव. मग गौरीहार पूजून 7 पावलं चालताना 7 जन्मांच्या आणाभाका घेऊन संसार सुरू होतो. ही केशर पेरत पहाट झाली गोड, ही केशर पेरत पहाट झाली गोड. दिवसाला लागे आता रात्रीची ओढ. हे असे नव्या नवलाईचे दिवस सुरू होतात. दिसते मजला सुखचित्र नवे, दिसते मजला सुखचित्र नवे. मी संसार माझा रेखिते, दिसते मजला सुखचित्र नवे. हात तुझा हाती असावा, साथ तुझी जन्मांतरी. मी तुझी मागून यावे, आसही माझ्यावरी. तुझ संगती क्षण
स्वप्नात मी युग पाहते दिसते मजला सुख चित्र नवे मी संसार माझा देखते. संसार रंगू लागतो आणि मग हळूहळू कळायला लागतं, अरे याला काहीतरी वेगळंच आवडतंय आणि माझी आवड वेगळी आहे. म्हणजे तसे आमचे 36 गुण जमलेत बर का. हा, पण आवडी निवडी थोड्या भिन्नच आहे. पण असू देत, आमचं की नाही खूप छान जमतं. ती आपल्या मैत्रिणींना सांगते. त्याला आवडतो चाफा, त्याला आवडतो चाफा मला निशिगंध, त्याला आवडतो चाफा मला निशिगंध, तरीही अनामिक ओढीने होतो आम्ही धुंद. त्याला आवडते कॉफी, त्याला आवडते कॉफी मला चहा वाफाळता, तरीही विरघळतो दोघे एकत्र भिजता भिजता. तो अबोल गंभीर, तो अबोल गंभीर माझ्या शब्दांचा गलका, तो अबोल गंभीर माझ्या शब्दांचा गलका, तरीही आमचा एकांत सुखावत जातो बोलका. आता लेक संसारात रमली आहे, पण तरी तिला माहेरची आठवण येते आणि मग तिचा जीव गलबलतो. आता माझ्या माहेरच्या अंगणात श्रावण झरत असेल का रिमझिम रिमझिम? जमल्या असतील का माझ्या सख्या मंगळागौरीचे खेळ खेळायला? झुलत असेल का तिथे श्रावण झुला उंच उंच? कधी घेऊन येईल वारा माझ्या माहेरचा सांगावा, आणि कधी बरसेल श्रावण माझ्याही दारी? ही माहेरवाशीण कातर स्वरात गाते. आषाढाच्या जबागा नाही भुलला श्रावण, आषाढाच्या जबागा नाही भुलला श्रावण, बरसला नाही दारी, बरसला नाही दारी, उजाडल माझं मन, उजाडल माझं मन, उजाडल माझं मन. सुकलेल्या फांदी लाग बांधू कसा मी हिंदोळा, सुकलेल्या फांदी लाग बांधू कसा मी हिंदोळा, पाठ मोरा मेघ काळा केली कशी भुलावण, पाठ मोरा मेघ काळा केली कशी भुलावण. थेंब थेंब ओढ लाग यमुनेचा डोहडोळा, थेंब थेंब ओढ लाग यमुनेचा डोहडोळा, त्यात सावळ्याचा थांग घे वेडी गवळण, घे वेडी गवळण, घे वेडी गवळण. भुरू भुरू झुर लाग कापूरला जीव भोळा, भुरू भुरू झुर लाग कापूरला जीव भोळा, दाटूनिया येता गळा माहेराची आठवण, दाटूनिया येता गळा माहेराची आठवण. इवल्याशा मिठीचा ग माय पाशा कंठी माळा, इवल्याशा मिठीचा ग माय पाशा कंठी माळा, घन हास लालडी वाळा, मन चिंब पानो पान, मन चिंब पानो पान, मन चिंब पानो पान. एक मोठा जयराम जोशी सरांनी ही चाल लावलेली आहे आणि खूप सुरेख, अतिशय. आम्ही जेव्हा जेव्हा हे म्हणतो तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आणि मी खूप भाग्यवान आहे की सरांनी या गाण्याला माझ्या कवितेला चाल लावलेली आहे. तेव्हा खूप टाळ्या जोशी सर तुमच्यासाठी. धन्यवाद. खूप छान स्वर, खूप मस्त म्हणतो. अशी माहेरची आठवण येते, पण चिमण्या पाखरांच्या मायेपाशात
आई बाबा अगदी गुरफटून गेलेले असतात. आता त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात. पिल्लांना शाळेत घेऊन जायचं, त्यांना एकदा या ऍक्टिव्हिटीला घेऊन जायचं, एकदा त्या ऍक्टिव्हिटीला घेऊन जायचं, त्यांचा अभ्यास बघायचा, त्यांचे मित्रमैत्रिणी चांगले आहेत ना ह्याच्यासाठी सतत जागरूक राहायचं. पिल्लू जरा कुठे आजारी पडलं की दोघांनी हातातली सगळी कामं बाजूला टाकून 24 तास त्याच्या उशापायथ्याला बसायचं. असं बघत बघत दोघाचे चौघे होतात आणि त्यांचं सगळं जगच बदलून जातं. जग बदलतं म्हणजे काय तर नकळत अपेक्षांचे डोंगर तयार होतात आणि ते सर करताना जीव अगदी मेटाकुटीला येतो. एकमेकांच्या जोडीनं दोघं लढत असतो खरं, पण ओढाताना असतेच, होतेच. म्हणजे आपल्या सगळ्यांचीच झालेली, मला वाटतं सगळ्या समवयस्कच आहे तिथं बसलेल्या. आणि हे जे आहे ही सगळी तारेवरची कसरत आहे. म्हणजे कुणीतरी अज्ञातानी ती दोरी बांधलेली आहे आणि त्याच्यावर आपली ही तारेची ही दोरीवरची कसरत सुरूच आहे असं मला वाटतं. आणि ही डोंबारीण या कसरतीमधनं सुचलेली आहे. तारे वरली डोंबारीण, तारे वरली डोंबारीण, हातात तोलून लवचिक काठी, आयुष्याचा खेळ मांडते वीतभरीच्या खळगीसाठी. सलाम ठोकून सवार जेव्हा, सलाम ठोकून सवार जेव्हा, श्वास रोखले खिळल्या नजरा. सलाम ठोकून सवार जेव्हा, श्वास रोखले खिळल्या नजरा. कडाडणारा ताशा सांगे लईत माझ्या चाल ग जरा. चकारीतले रुतले पाऊल, चकारीतले रुतले पाऊल, नेटाने फिरवी दैवाला. ऊन झेलुनी कभिन्न राकट, कुंकू भक्कम तिच्या साथीला. अधांतरी अवघा डोलारा, अधांतरी अवघा डोलारा, घडी घडीला ती सावरते. एक तीराहून सुटली नौका, दुजा किनारी जाऊन भिडते. तर खेळ संपत आलाय. समेटून घे सर्व पसारा, समेटून घे सर्व पसारा, मुठीत भिजल्या जुनाट नाणी. समेटून घे सर्व पसारा, मुठीत भिजल्या जुनाट नाणी. अनवाण्या वाटांच्या संगे दूरदेशीला निघते राणी. खेळ असा हा इथे संपला, खेळ असा हा इथे संपला. डाव उद्याचा नित्य नवीन, अज्ञाताच्या दोरीवरती वाट चालते डोंबारीण. अज्ञाताच्या दोरीवरती वाट चालते डोंबारीण. आणि मग हे गोडी गुलाबीचे ओढीचे स्वप्नाळू दिवस पाहिलेल्या त्या डोळ्यांना रंगीबेरंगी इंद्रधनुचे रंग लेवून बेधुंद लहरणाऱ्या त्या मनाला नवीन घराचे हप्ते, नोकरी, मुलांची शिक्षण असं आयुष्याचं वेगळंच रूप कळू लागतं. मला वाटतं हे हिच्या समोर आता खरं बोलायला नको, आधीच घाबरेल. थोडक्यात काय रुपाली, तर तुझ्या या कवितेसारखं त्याच बेरजा वजा बाक्या, त्याच बेरजा वजा बाक्या, तोच तो रट्टाळ पाढा. अहो आयुष्य म्हणजे दुसरं काय, रांधा वाढा उष्टी काढा. नेहमी सारखाच दिवस उगवतो, नेहमी सारखाच दिवस उगवतो. नेहमीचीच संध्याकाळ, थोडे ढग इकडे तिकडे, बाकी रोजच्या इतकंच आभाळ. दिवस रात्रीची बसली घडी, दिवस रात्रीची बसली घडी, उगाच कशास आपण मोडा. आयुष्य म्हणजे दुसरं काय, रांधा वाढा उष्टी काढा. खरे सणवार थोडेफार, सणवार थोडेफार, जमेल तितकाच पाहुणचार. पुणे सणवार थोडेफार, जमेल तितकाच पाहुणचार. 7च्या आत घरात शिस्त, 8 वाजता बंद दार. नाकी वेसण, माने जू, चाकोरीचा रथ ओढा. आयुष्य म्हणजे दुसरं काय, रांधा वाढा उष्टी काढा. अन्न वस्त्र निवारा, अन्न वस्त्र निवारा या बेसिक गरजा पुरवत पुरवत
झापडे लावून धूम धावावे शर्यतीच्या घोड्यागत, फेस येऊन व्हावे उताणे मगच म्हणावे लगाम सोडा. आयुष्य म्हणजे दुसरं काय, रांधा वाढा उष्टी काढा. चुकून एखादी झुळूक आलीच, येते बर का, चुकून एखादी झुळूक कधी आलीच तर द्यावी परतून. बंदिस्ताच्या महाल माळ्यात खिडक्या दार आणणार कुठून. समस्यांच्या गुंतागुंतीस भावुकतेचा नकोच तिढा. समस्यांच्या गुंतागुंतीस भावुकतेचा नकोच तिढा. आयुष्य म्हणजे दुसरं काय, रांधा वाढा उष्टी काढा. अरसिक म्हणोत कोणी, चालेल. अरसिक म्हणोत कोणी म्हणोत घड्याळाचे गुलाम. लष्कराच्या भाकऱ्या नकोत, आपण बरं आपलं काम. हाच कित्ता गिरवत गिरवत रोज घोकावा एकच पाढा. हाच कित्ता गिरवत गिरवत रोज घोकावा एकच पाढा. आयुष्य म्हणजे दुसरं काय, रांधा वाढा उष्टी काढा. रांधा वाढा उष्टी काढा. पण हेही दिवस सरतात, मुलं मोठी होऊन कॉलेजात जायला लागतात. आणि आपण जिथे होतो की नाही, म्हणजे ते कॅन्टीन, तो अड्डा, तो सगळा मित्रांचा ग्रुप, ते आता आपल्या मुलांचं विश्व होतं. म्हणजे आईबाबांना जरा मोकळं मोकळं वाटतं बरं का, म्हणजे आता आपल्या जबाबदाऱ्या कमी झाल्या, आपण आता मोकळे झालो. पण तरी कुठेतरी आई, तो माझा स्नो व्हाईटचा कॉस्ट्युम तो तयार आहे ना ग गॅदरिंगसाठी, किंवा मला आता त्या व्हाईट हिल्सच पाहिजेत बरं का, हे कुठेतरी ऐकणं म्हणजे ऐकावंसं परत परत वाटायला लागतं. हो की नाही? खरंय. आणि मुलं म्हणतात आता सगळं सुट्ट्या लागलेल्या आहेत, मला नवीन क्रिकेटची बॅट हवी आहे. म्हणजे सगळे मुलांचे सगळे हट्ट सुरू होतात वेगळे वेगळे. आणि दोघांनाही ही जाणीव होते की आता किती दिवसात आपण सर्कसला नाही गेलो, किती दिवसात सर्कसला आपण गेलो नाही. बघता बघता मुलं मोठी झाली नाही. विसरलो ते बागेच्या घसरगुंड्यान झोपाळे. विसरलो ते बागेच्या घसरगुंड्यान झोपाळे. घरी आल्यावर चिमण्यांचे घट्ट मिठीत बिलगणे. आता कोणी आईस्क्रीमचा हट्ट धरत नाही. आता कोणी आईस्क्रीमचा हट्ट धरत नाही. बघता बघता मुलं मोठी झाली नाही. ती गॅदरिंगची धमाल, हत्ती घोड्यांची कमाल. ती गॅदरिंगची धमाल, ती हत्ती घोड्यांची कमाल. ती विंगेतली गडबड, ती पाठांतराची बडबड. साई सुट्ट्या म्हणत कोणी पाटी फोडत नाही. बघता बघता मुलं मोठी झाली नाही. जडावलेल्या पापण्यांमध्ये उडणाऱ्या पर्या. जडावलेल्या पापण्यांमध्ये उडणाऱ्या पर्या सिंड्रेलाच्या सुटकेला धावून आल्या खऱ्या. पण आता त्या जादूच्या कांड्या कोणी फिरवत नाही. बघता बघता मुलं मोठी झाली नाही. बघता बघता मुलं मोठी झाली नाही. आणि मग हळूच कधीतरी जुना अल्बम काढून आपण बसतो. त्या पिलांचे असंख्य फोटो ते पाहताना, हाताळताना, कुरवाळताना मन भरून येतं. गतकाळात, भूतकाळात आपल्याला घेऊन जातं. त्या पिलांचं खिदळणं, आई आई करून सतत मागे फिरणं. आणि पिलू कुशीत जेव्हा शिरलेलं असतं ते तो दिवस आपल्याला आठवतो, अगदी लख्ख आठवतो. एकटी एकटी घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई. म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. एकटी एकटी घाबरलीस ना, आली होती चाम झोप, गुडूप चालू असतो. भीती भीती कसली थेट उद्याच उठलो असतो. मात्र वाटलं आपल्या पुरता विचार बरा नाही. मी आहे शूर, माझी आई तशी नाही. एकटी एकटी घाबरलीस ना. असं म्हणणारं माझं पिल्लू आता दूर देशी गेलं सुद्धा बरं का. कसं असेल ते? नीट जेवत असेल ना? कोण घेत असेल त्याची काळजी? माझे इवलेसे रोप
मातीतून हुंकारले आणि आभाळाशी नाते त्याचे क्षणात जुळले. माझे भलेसे रूप तान्हे रूपाने रागस कुंची अंगडी हिरवी त्याला शोभते राजस. माझे भलेसे रूप त्याचे उन्हात खेळणे पर्जन्याने त्यास दिली चिंबसरींची पैंजणे. माझे भलेसे रूप रोज रूप घेईनवे त्याचे गातात गोडवे निळ्या पाखरांचे थवे. माझे भलेसे रूप आहे चिमुकले धीट त्याला मातीने लावली काळ्या मेघांचीच तीट. माझे भलेसे रूप तरारेल ते अंगणी त्याच्या ओठी खेळतील कळ्या फुलांचीच गाणी. माझे भलेसे रूप त्याच्या पासून मी दूर कोणी असेल शिंपले त्याला जळ थेंब भर. माझ्या भल्याशा रूपा तूच तुला रे आधार आहे आभाळ मातीचा आशीर्वाद तुझ बर. माझ्या भल्याशा रूपा तूच तुला रे आधार आहे आभाळ मातीचा आशीर्वाद तुझ बर. आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांना पंख फुटले आहेत, ती घरट्यातनं उडून गेली आहे याची सुद्धा हळूहळू सवय होऊ लागते. पुन्हा एकदा आयुष्य एका नव्या वळणावर येऊन उभं राहतं आणि मग कुठल्या तरी छंदात मन रमायलाही लागतं. एक नवीन सुटसुटीत दिवस बरा असं स्वतःला समजावत असतानाच संध्याकाळ मात्र हळवं करते. अंधार दाटू लागतो आणि अचानक, अगदी अचानक एक गुलाबी आठवण, एक प्रकाशाचा कवळसा येतो आणि मनाचा डोह उचंबळून जातो. भावना अस्वस्थ करतात. आता खरं तर भेटी गाठी वगैरे सगळ्या शक्यता संपल्या आहेत, पण तरीही ती आठवण पुन्हा नव्यानं जगावी असं वाटतं आणि एखाद्या स्पर्शभासानं सुद्धा मन चिंब भिजून जातं. अवेळीच दाटे जिथे सांजराई, अवेळीच दाटे जिथे सांजराई तिथे ही स्मृतींची पुन्हा भेट होई. मुठी कवडशांचे प्रकाशी दिलासे तुला आठविता जरासे जरासे. सडे पारिजाती कधी शिंपलेले, सडे पारिजाती कधी शिंपलेले कळे गंध भरले सवे वेचलेले ऋतू सर्व होती पुन्हा आपलेसे तुला आठविता जरासे जरासे. नसे शक्यताही कधी भेटण्याची, नसे शक्यताही कधी भेटण्याची तरी आस जागी तुझ्या मिलनाची. उणी सर्व होती वियोगी उसासे तुला आठविता जरासे जरासे. नको सांत्वना तू वृथा भीक घालू, नको सांत्वना तू वृथा भीक घालू. नको वेदने तू उमाळून बोलू. नको प्रार्थना देऊ आता खुलासे, नको प्रार्थना देऊ आता खुलासे तुला आठविता जरासे जरासे. तुझ्या चाहुलीले मला जाग यावी,
तुझ्या चाहुलीने मला जाग यावी, पुन्हा मी त्वरेने खुशाली पुसावी. स्मृती चिंब व्हाव्या तुझ्या स्पर्श भासे, स्मृती चिंब व्हाव्या तुझ्या स्पर्श भासे. तुला आठविता जरासे जरासे, तुला आठविता जरासे जरासे. पण बरं का मंडळी, व्हॉट्सॲपनी मात्र कमाल केली आहे, खरं की. म्हणजे सगळ्या मित्रमैत्रिणींचा हरवलेला खजिना असा खुलजा सिमसिम म्हणत आपल्याला परत मिळालेला आहे. आणि शाळेतला तो दंगा आता व्हॉट्सॲपवर सुरू झालाय. तिसऱ्या बाकावरची ती अंधुक अंधुक आठवते, तिसऱ्या बाकावरची ती अंधुक अंधुक आठवते त्याला. पण ती आल्यावर, म्हणजे तिने वर्गात ती आल्यानंतर छातीत होणारी धडधड. आता आपण यालाच प्रेम म्हणतात का हे तुम्ही ठरवा, ठीक आहे. वर्गात ती आल्यावर धडधडायचं खरं, वर्गात ती आल्यावर धडधडायचं खरं. मास्तरांच्या धाकापेक्षा हे वेगळंच होतं बरं. पण बोलायचं धाडस कधी झालं नाही, पण बोलायचं धाडस कधी झालं नाही. 10वी नंतर तिला कधी पाहिलंही नाही. ओघा ओघाने यंत्रवत आयुष्य पुढं सरकलं, 2चे 4 होत संसारात रमलं. मग अचानक एक दिवस जग व्हॉट्सअपमय झालं, जसं कुणी पुन्हा मला शाळेमध्ये नेलं. ती म्हणाली, अरे तू वसंता ना, ती म्हणाली, अरे तू वसंता ना. आजही मोहरलो मी नाव तिने घेताना. ओघा ओघाने मग गेट टुगेदर झालं, पुन्हा नव्याने त्या वाटेवर भेटणं झालं. केसांचा शेपटा जाऊन ग्रे बॉबकट आला. पहा बदल काय झाला. केसांचा शेपटा जाऊन ग्रे बॉबकट आला. सायकलच्या जागी तिचा शोफर कार घेऊन आला. जाई जुईंच्या गजऱ्या जागी उंची अत्तर दरवळलं, जाई जुईंच्या गजऱ्या जागी उंची अत्तर दरवळलं. आणि तिथेच अखेर माझ्या मनाला मी समजावलं, आपल्याला नसतं बुवा हे जमलं, आपल्याला नसतं बुवा हे जमलं. तेवढ्यात तिनं हे नजरेनं हेरलं. म्हणाली, अरे वेड्या, ज्या मातीत जातो तिथेच रुजतो आम्ही. अंगणात दरवळणारा मुका प्राजक्त आम्ही, अंगणात दरवळणारा मुका प्राजक्त. जी में आता है तेरे दामन में सर झुका के हम रोते रहे. जी में आता है तेरे दामन में सर छुपा के हम रोते रहे. तेरी भी आँखों में आंसू की नमी तो नहीं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी भी, लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं. आणि असंच व्हॉट्सॲपवर दूर दूर विखुरलेल्या चिमण्याही भेटतात. तू काय करतेस ग आता, कुठे असतेस सध्या? आणि शाळेनंतर आपण कधी भेटलोच नाही. ए रुपाली, यावेळी तू इकडे भारतात आली ना की आपण नक्की भेटायचे, ठरले ना? आणि तू सुद्धा ये ग, आणि चांगला वेळ काढून ये बर का. म्हणजे आपण आपली शॉपिंग, खादाडी सगळं करायचं. मग ते पावभाजी, SPD मस्तानी सगळं पूर्वीसारखं. का अगं इडली सांबारच करूयात का घरी? प्लीज घरी नको, प्लीज घरी नको. आपण मस्त आउटिंगला जाऊयात
आणि एक छान प्लॅन करूयात. लोणावळा नाहीतर मुळशीच्या इथं बरेच रिसॉर्ट निघाले, आपण तिकडे जाऊया. प्लीज घरी नको. चिवचिव 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 चिमण्या आनंदात. चिवचिवाट वाढायला लागतो. मधली कित्येक वर्ष कुठंच भुरकन उडून जातात. सख्या परत एकत्र गोळा होतात त्याच फांदीवर. आणि घमघमणारी बकोळीची ती फांदी सुद्धा वाट बघत असते त्यांची, अगदी आतुरतेनं. घरट्यात रमलेली चिमणाबाई आनंदानं गाऊ लागते. लहरे नमी बहरे नमी, लहरे नमी बहरे नमी, शिशिरा तुनी उगवे नमी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी, फिरुनी नवे जन्मे नमी, एकाच या. पुन्हा मारूया एक भरार. टाळ्या जोरात होऊ दे. थांबते. पुन्हा मारूया एक भरारी, पुन्हा मारूया एक भरारी, बकुळीवरती होऊ गोळा, तिथे झुलाया आतुरलेला आठवणीचा मन हिंदोळा. झिम्मा फुगडी काचा पाणी, झिम्मा फुगडी काचा पाणी, चला सख्यांनो खेळ खेळूया, व्याप तापही विसरून सारे, हासच नाचत फेर धरूया. अजून आहे प्रवास मोठा, अजून आहे प्रवास मोठा, सांज वेळही रंगीत करूया, एक दिलाने आनंदाने मधुभावाचे गीत गाऊया. दूर दूर तुम्ही असा कुठेही, दूर दूर तुम्ही असा कुठेही, देश वेशही असो निराळा, मनात राहो नित झुलणारा, आठवणींचा मन हिंदोळा, आठवणींचा मन हिंदोळा, आठवणींचा मन हिंदोळा. मला एक अतिशय कौतुक करावंसं वाटतं ते आमच्या स्वरालीचं. खरोखर म्हणजे आम्ही हा कार्यक्रम, मी आणि अपर्णानी आम्ही बांधला आणि जोशी सरांना मी म्हटलं की आम्हाला एक गाणी याच्यात गुंफायची आहेत कवितांबरोबर. त्यांनी स्वरालीचा पहिला दिवस होता नवीन नोकरीचा आणि ताबडतोब तिने हो म्हटलं. एका दिवसाच्या प्रॅक्टिसवरती आम्ही तिघींनी FTIR ला ह्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलं. तेव्हा अतिशय कौतुक आहे तुझं की वेळेत वेळ काढून तुझ्या 7 वाजता ती तिच्या कॉलेजमध्ये गेली होती आणि 11 वाजता शार्प 11 वाजता ती रेकॉर्डिंगसाठी हजर होती. सो खूप छान. त्यात आनंदाची बाब म्हणजे ओळख करून देताना प्रोफेसर स्वराली अशी तिची आठवण. खूप महत्व आणि तिच्यामुळे हा कार्यक्रम असा सुरेल झाला काव्य वाचनाचा. त्यामुळे सर तुमचेही खूप आभार, धन्यवाद हा कार्यक्रमासाठी. स्वराली तुझंही खूप कौतुक. आणि तुम्ही कविता तर ऐकल्याच. प्रॅक्टिसला जेव्हा मी गेले होते संध्याकाळी खूपदा असं होतं, मी हे पाहिलं, मी काकूंना पण म्हणाले की जेव्हा असा प्रोग्राम केला जातो कवितांचा, खूप बळच असं काहीतरी ते कविता घ्यायची, कविता खूप सुंदर झाली आहे म्हणून ओढून ताणून काहीतरी आपला संबंध लावून त्या एकत्र सोडल्या जातात. मात्र इथे इतक्या सहजपणे त्या स्टोरीमध्ये त्या कविता आल्या आणि कविता पण इतक्या सुंदर आहेत. डोंबिवलीची कविता जेव्हा पण वाचता मी दरवेळेला रडते, आता पण डोळ्यात पाणी आलं होतं. सो त्या इतक्या इम्पॅक्टफुल कविता इतक्या सुंदर, मी बाकीच्यांना बघतेय ना, माझ्या आईला बघतेय, त्याच्यामुळे खूपच सुंदर लिहिल्यात. म्हणजे काही काही कविता तर आता खुमासदार जो वडा आहे, मी पण आता जितक्यांदा साबुदाणा वडा खाईन मला ही कविता नक्की आठवेल. खूप सुंदर असा प्रोग्राम. जास्तीत जास्त कधी करणार ते कविता आठवली की आषाढी आली. पण आम्हाला ना एवढ्या लवकर संपायला नकोय कार्यक्रम. नाही, मी त्यावर म्हणेन की आता या आभार मानायला बहुतेक आलेले आहेत, तर मी म्हणते आभाराचे भार कशाला.
आभाराचे भार कशाला, उगापुकाचे हार कशाला, हृदयामध्ये घर बांधावे अशा घराला दार कशाला. तुम्ही आम्हाला बोलवत राहा, आम्ही जरूर येत जाऊ. म्हणजे आमचा हा सन्मान आहे की तुम्ही, कारण आता कुणी असं बसून ऐकणारं आजकाल मिळत नाही. हे फोनमध्ये जसं नेटमध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्यात, लोकांना लोक भेटणं हेच दुर्मिळ झालेलं आहे. आणि सरांचे आभार, तुमच्या सगळ्यांचेही आभार. माझ्यातर्फे एक स्पेशल थँक्यू की मला तुम्ही याच्यात एक अगदी नाही, प्रश्नच नाही. हे माझं म्हणजे आता जसं माझं हे माहेर आहे तसं हे सुद्धा माझं माहेरच झालेलं आहे. त्यामुळे मला हे सगळ्यांच्याच तुमच्या बरोबर करायला खूप छान वाटतं. खूप मस्त. आजचा हा कार्यक्रम जोशी सरांमुळे झाला. त्याच्या आधी आमचा बीशीचा कार्यक्रम झाला, सरांच्या सगळ्या विद्यार्थिनी, आणि त्यांचा गाण्याचा कार्यक्रम झाला. आषाढी एकादशी निमित्त सगळी भक्तिगीतं ती सुद्धा सगळ्यांनी खूप सुंदर गायली. सगळेजण मला नेहमी गाणं म्हणा असा आग्रह करतात. तर मी सगळ्यांना नेहमी सांगते, माझ्या नवऱ्याचं, माझ्या मुलींचं नाव मी गाणं म्हणून खराब नाही करत. माझा आवाज, कारण मी 30 वर्ष शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे आणि 80 मुलांचे वर्ग घेतल्यामुळे आणि माझं मॅथ सायन्स हे विषय असल्यामुळे माझ्या विषयाची पूर्ण वाट लागलेली आहे. त्यामुळे मी कोणत्याही विषयावर बोलू शकते, कोणताही विषय शिकवू शकते, परंतु गाणं म्हणू शकत नाही. पण मी 3 माझ्या घरातले कार्यकर्ते कार्यरत आहेत आमच्या घरातले. आणि खरोखर म्हणजे खूप छान एक संध्याकाळ आपल्याला सगळ्यांना मिळाली. आणि हा कार्यक्रम आम्ही ऐकला तेव्हाच आम्हाला वाटलं की काहीतरी वेगळं आणि खूप सुंदर असं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि तुमच्या दोघींची ती सादरीकरणाची पद्धत मला खूप आवडली, किंवा तो जो आवाज आहे किंवा तो लहजा आहे, कदाचित हे सगळं आपण जगलोय ना तर ते येतं बघा. कारण हे सगळं म्हणजे आपल्याला सगळ्यांना आपण पुन्हा एकदा याच्यातून आपण त्या चक्रातून आलो आणि खरंच खूपच छान वाटलं, प्रश्नच नाही. आणि तुम्ही कविता पण खूप सुंदर केल्यात आणि त्या सादर खूप छान केल्या आणि त्याच्यात ती गाणी गुंफावीत ही कल्पना पण खूप छान आहे. म्हणजे असा हा दुग्ध शर्करा योग आज जुळून आला. आणि तुमच्या तिघींचेही मनापासून आभार की आम्हाला इतकं सुंदर कार्यक्रम तुम्ही दिला. रुपाली परांजपे, आपण या ठिकाणी आलात, कार्यक्रम आमच्यासाठी सादर केला. जरी आभार नाही मानायचे तरी हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि आभार मानल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाची सांगता होत नाही, होऊ नये. आणि आमच्या संस्थेचे प्राचीन ललित कला प्रबोधिनीचे ते नाव माहितीये मला, पद त्यांचं. तर कार्यकारी सदस्य श्री सतीश काजरेकरजी यांना मी विनंती करते की त्यांनी रुपाली ताईंचा सत्कार करावा. असं नाहीये, मला सतीश दादा आता असं म्हणाले की सगळ्या टाळ्या आहेत तर महिलांना बोलवायचं, काय हरकत आहे महिलांचा सत्कार पुरुषांनी करायला. आपण 100% करूया. तसंच अपर्णा डोळे यांचाही सत्कार सतीश काजरेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि याच्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी अल्पोपहार